नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2025 मध्ये ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेला आहे। यासाठीच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित समजून घेऊया। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित हिस्सा जो आहे केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे त्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही। 22 फेब्रुवारी 2025 रोजी भरपूर अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता 15,000 रुपयांचा जमा करण्यात आलेला होता। बाकीच्या मंजूर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 221,57,36,000 आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 147,71,57,333 महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे। 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आदेशान्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती घटकाअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। आता पहिला हप्ता 15,000 रुपयांचा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे। ज्या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर 15,000 रुपयांचा पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद।